जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वा विवेक वैराग्य दशक. समास पहिला विमल लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. प्रथम प्रपंच व्यवस्थित करून त्यानंतर परमार्थाचा विचार करावा. विवेकी हो, प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही करायचा आळस करू नका. तुम्ही प्रपंच सोडून फक्त परमार्थच करायला गेलात तर त्यायोगे तुम्हाला कष्ट होतील. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्रपणे आचरले तरच तुम्ही सुखी होऊ शकता. प्रपंच सोडून नुसता परमार्थच केला तर खाण्यासाठी अन्न मिळणार नाही. अशा दीन दुबळ्या माणसाकडून परमार्थ कसा काय होऊ शकेल? आता परमार्थ सोडून नुसता प्रपंचच केला तर त्यायोगे शेवटी यमयातना भोगाव्या लागून अत्यंत दुःख होईल. एखादा माणूस मालकाच्या घरी कामाला न जाता घरी बसणे हेच सुख असे मानून घरीच बसला तर मालक त्याला ठोकत असलेली गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहतोच ना. तेव्हा त्याचे महत्त्वच जाऊन कुचेष्टा करून हसणाऱ्यांच्या सामोरे त्याला जावे लागते. इतकेच नव्हे तर त्याला अत्यंत दुःख भोगावे लागते. परमार्थ केला नाही तर वर सांगितल्याप्रमाणे त्याची अवस्था होते. म्हणून भगवंताचे भजन करून परमार्थाची सद्य प्रतीती घ्या. संसारात राहून जो मुक्त होतो तोच खरा योग्य माणूस होय. तो नेहमी योग्यायोग्य पाहत असतो. आणखी एक गोष्ट, जो माणूस प्रपंचात दक्ष राहतो तोच परमार्थ उत्तम रीतीने करू शकतो. प्रपंचात जो अव्यवस्थित वागतो तो परमार्थातही निरुपयोगीच. म्हणून अत्यंत काळजीपूर्वक प्रपंच आणि परमार्थ करायला हवे. यात चूक झाली तर अनेक दुःख अनुभवावी लागतात. पानावर असणारा कीटक ही पुढे आसरा मिळाल्यावरच मागील पाय उचलून पुढे ठेवतो. पशु पक्षी इत्यादी जीवप्राणी अत्यंत विचाराने वागतात, पण मानव मात्र मानव असूनही भ्रमात अडकतात. याला काय म्हणावं? असो, तात्पर्य दूरदृष्टी असायला हवी. सदैव खरे खोटे वेगळे करता यायला हवे आणि पुढे काय होणार हे जाणायला हवे. अशा तऱ्हेने सर्व प्रकारे जागृत राहून वागणारा सुखी आणि अजागृततेने वागणारा दुःखी होतो. ही गोष्ट व्यवहारात दिसून येते. म्हणून पूर्णपणे जागरूक असणाऱ्यांचा महिमा अगाध आहे. तो एकटाच लोकांमध्ये समाधान राखू शकतो. तसे न करता साधक बाधक यांचा विचार करण्यास आळस केला तर आकस्मिकपणे मरणाचा आघात सहन करावा लागेल. त्यावेळ सावरावे म्हटलं तरी वेळ कोठे असतो. म्हणून आत्ताच सर्व काही साध्य करून घ्या. आता वर नमूद केलेला शहाणपणा येण्यासाठी दूरदृष्टीचे लोक कसा विवेक करतात त्याचे अवलोकन करावे. कारण लोकांपासूनच लोक चतुर होतात. प्रथम जे दूरदृष्टीचे लोक आहेत त्यांना ओळखावे. त्यानंतर गुणवंतांचे गुण घ्यावे. असा शोध घेत असताना लोकांमध्ये अवगुण दिसून आले तर ते घेऊ नये. हा विमल लक्षणांचा विवेकी माणूस कोणाचेही मन न दुखविता, मन न मोडता जे भेटतील त्यांची परीक्षा करणे काही सोडत नाही. प्रत्येकांना आपल्या विचाराने तोलून पाहतो. सर्वांना तो साधा माणूस वाटत असला तरीही तो उत्तम विवेकी असतो. तो सर्वांची कोण कामाचे आहेत कोण कामाचे नाहीत याची पारख करीत असतो. सर्वांना आपल्या विचारांच्या कसाला लावून पाहणे हेच त्याचे वैशिष्ट्य असून त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांचा गौरव करणे हे त्याला अवगत झालेले असते. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 12 दशके विमल लक्षण निरूपणं नाम प्रथमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.